राज्य परिवहन महामंडळाच्या 5150 इलेक्ट्रिक बस योजनेचा लोकार्पण सोहळा आज ठाण्यातील खोपट एसटी स्थानकात पार पडला. एसटी ही राज्याची लाईफलाईन आहे. एसटीचे ड्रायव्हर कंडक्टर यांचे कायमच गावकऱ्यांशी ऋणानुबंधाचे नाते आहे. ग्रामीण भागाच्या विकासात एसटीचे मोठे योगदान आहे. काळानुरूप एसटीमध्ये अनेक बदल झाले असून आता एसटीच्या ताफ्यात 5150 संपूर्णपणे वातानुकूलित बसेस दाखल होत आहेत. या नवीन बसमुळे प्रवाशांना आरामदायक आणि पर्यावरणपूरक प्रवास करता येणे शक्य होणार आहे. मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला 5150 इलेक्ट्रिक बसगाड्या आपण देत आहोत. काळ बदलतोय. स्पर्धात्मक जगात पुढे जातोय. अशा परिस्थितीत पर्यावरण रक्षणाचा विचार करता इलेक्ट्रिक वाहनांची गरज निर्माण झाली आहे. एसटी ही महाराष्ट्राची लाईफलाईन आहे. गाव तिथे रस्ता, गाव तिथे एसटी या ब्रीदवाक्यावर अनेक ठिकाणी बससेवा खेडोपाडी पोहोचते. अनेक वर्षांपासून एसटी चालक, वाहक आणि गावकरी यांचे ऋणानुबंध जुळले आहेत. एसटी आपल्या परिवारातीलच एक घटक आहे. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश मुस्के, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे सचिव पराग जैन, व्यवस्थापकीय संचालक माधव पुसेकर, गोपाल लांडगे, मीनाक्षी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.